सुरुवातीलाच मित्रांनो, मुंबईमधून सगळ्यात मोठी घडामोड सध्या तुमच्यासाठी, सामान्य शिवसैनिकांसाठी आणि महाराष्ट्रातल्या स्वाभिमानी मराठी माणसांसाठी. अखेर महायुतीला बसला सगळ्यात मोठा झटका. नगरसेवकांना सगळ्यात मोठ्या झटक्यामुळे सगळीच चित्र बदलली. ठाकरेंचा हा दणका आणि महाराष्ट्राच्या हृदयावरती ठाकरे बंधूंचं कव्हरेज. मित्रांनो, राज्याच्या राजकारणात महाराष्ट्राच्या भूमीवरती आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मुंबईत सगळ्यात मोठं यश. तर निवडणूक न लढवता मुंबईत नगरसेवक ठाकरेंचे सैनिक, तर इकडे भाजपला आणि शिंदे सेनेला कल्याण, डोंबिवली, ठाणे, नवी मुंबई सह मुंबईत मात्र जबर धक्का. सगळ्या सविस्तर बातम्या आता आपण जाणून घेऊया. मित्रांनो, सध्याची ही महानगरपालिकेची निवडणूक अतिशय अटीतटीची मानली जातेय. या निवडणुकीमध्ये ठाकरे बंधू आपलं राजकीय भविष्य आजमावत आहेत. दुसरीकडे शिंदेची शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यांना मुंबई महानगरपालिकेवरती सत्ता हवी आहे. ती सत्ता कोणत्याही परिस्थितीमध्ये घेण्यासाठी ते अगदी तत्पर आहेत. यानंतर महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती सगळ्यात मोठा राजकीय हल्लकोलोड उडतोय, तो म्हणजे सत्ता घेण्यासाठी. दुसरीकडे मित्रांनो, मुंबईत उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्या पक्षाला मोठं यश आल्याचं आपण पाहतोय. भाजपचे मुंबईतील असणारे प्रत्येक बंडखोर आणि शिंदे सेनेचे असणारे बंडखोर यांनी निवडणुकीतून माघार न घेण्यास सध्या विचार केला आहे आणि तो विचार त्यांचा पक्का राहिला आहे. त्यामुळे भाजपला जवळजवळ 18 वॉर्डमध्ये बंडखोर आणि त्यांच्याच नेत्यांच्या कार्यकर्त्यांच्यामुळे खूप मोठा फटका बसू शकतो. शिंदेच्या शिवसेनेत देखील 14 ते 16 या विभागामध्ये प्रचंड मोठा धक्का बसू शकतोय. कारण की आपल्याच पक्षातील बंडखोरांनी अर्ज मागे घेण्यास नकार दिल्याच्यानंतर मुंबईमध्ये मात्र ठाकरे सेनेचं वर्चस्व पुन्हा एकदा दिसून येत आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना मुंबईमध्ये 2 ते अनेक जागांवरती विजयाच्या प्रतीक्षेमध्ये होती. परंतु मुंबईमध्ये पहिलं खातं खोललंय ते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने. या दोन्ही पक्षांनी मुंबई महानगरपालिकेमध्ये आपलं खातं खोललं असल्याची सगळ्यात माहिती खात्रीक सूत्रांनी दिली आहे. भाजपला आणि शिंदेंना प्रत्येकी एका जागावरती खूप मोठा हाताळा देण्यास ठाकरेंना मोठं यश आल्याचं सध्या माहीत पडतंय. कारणही तसंच आहे. कारण की भाजपच्या आणि एकनाथ शिंदेंच्या उमेदवारांचे अर्ज बाद झाल्यामुळे त्या ठिकाणी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या पक्षांना मोठं स्थान मिळतंय आणि तिथे मात्र सत्ता ठाकरेंचीच कायमस्वरूपी राहते. तिसरीकडे महत्त्वाची बाब म्हणजे महाराष्ट्रात सध्या राजकारणात चाललंय काय, हा सगळ्यात मोठा खेळ कोण करतंय तर भाजपा आणि शिंदेंच्या शिवसेनेमध्ये मुंबई वगळता, ठाणे वगळता इतरत्र स्वबळाच्या भाषा सुरू आहेत. या स्वबळाच्या भाषांमुळे शिंदे सेनेला आणि भाजपला तगडा झटका बसून त्या ठिकाणी उद्धव ठाकरे, अजित पवार, शरद पवारांची युती, राज ठाकरेंची युती या घटनांमुळे भाजपला सगळ्यात मोठा हादरा त्यांच्याच बालेकिल्ल्यात बसतोय. आणि दुसरीकडे बघायला गेलं तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मुंबईस महाराष्ट्रात प्रचंड यश आता मिळू लागलं आहे. मुंबईतून मोठी बातमी आता समोर येऊ लागली आहे. म्हणजे काल मुंबईसह राज्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये कल्याण, डोंबिवली, ठाणे, नवी मुंबई, पनवेल महानगरपालिका यासह नाशिक, पुणे या महानगरपालिकांमध्ये जे उमेदवार बिनविरोध निवडून आले त्यांनी काल जल्लोष केलाय. हे असे सगळे भाजप आणि शिंदेगडाचे उमेदवार यांना मात्र खूप मोठा फटका बसलेला आहे. निवडणूक आयोगाने त्यांच्या विरोधात कारवाई करायचं धोरण आता राबवलेलं आहे. आपण पाहिलं की पैशांच्या जोरावरती करोडो रुपयांना विकणारे काही नगरसेवक, माजी नगरसेवक आणि काही पदाधिकारी यांनी आपले फॉर्म परत केलेत. उद्धव ठाकरे, महाराष्ट्र निर्माण सेना, मनसे, शरद पवार या पक्षातील 8 ते 10 लोकांनी हे फॉर्म परत केल्यामुळे आज संजय राऊतांसह अविनाश जाधव यांनी जहिरी टीका सध्या भाजपवरती आणि शिंदेगडावरती केली आहे. ते म्हणतायत की पैसे घेऊन अर्ज माघारी घेणाऱ्यांना पुन्हा आम्ही जवळ करणार नाही. अशा भाजपने 5 ते 10 करोड रुपये देऊन काही नेत्यांना आपले अर्ज माघार घ्यायला लावले आहेत आणि काही लोक विकले गेले आहेत. असा थेट आरोप उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून संजय राऊतांनी केल्यामुळे सध्या भाजपचं पितळ उघड पडलं असल्याची चर्चा इथे दिसून येत आहे. दुसरीकडे भाजप देखील आपल्या बिनविरोध उमेदवारांसाठी खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत होती आणि त्यांच्या प्रयत्नांना मोठे यश आल्यामुळे मुंबईसह कल्याण, डोंबिवली, पनवेल आणि ठाणे या भागात त्यांचे बहुतांश उमेदवार बिनविरोध निवडून आलेत आणि आता मात्र निवडणूक आयोग त्यांच्यावरती चौकशी सत्र लागू करत आहे. परंतु चौकशीअंती देखील कोणत्याही प्रकारचा निर्णय होणार नसल्याचंही इथे बोललं जात आहे. यामुळे राज्यात निवडणुका होऊ द्यायच्या आहेत की नाही, काय निवडणुका न होऊ देताच तुम्ही बिनविरोध लोकांना कसे काय निवडून देता, असा थेट खरब सवाल शिवसेनेने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने केलेला दिसतोय. दुसरीकडे नोटाचा पर्याय असताना तुम्ही जरी सगळ्यांनी अर्ज मागे घेतले तरी नोटा मागे येत असते. मग स्वतः उमेदवार आणि नोटा या दोघांमध्ये लढत होऊ द्यायची, असा देखील खरवणी सवाल त्यांनी पत्रकारांनी विचारला आहे. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सगळ्यात मोठी घडामोड म्हणजे जे लोक बिनविरोध आलेत त्यांच्या विरोधात नोटाला जर लोकांनी पसंती दिली तर मग काय करणार. यामुळे दोघांनी निवडणूक लढवा असे सध्या कल्पना आखल्या जात आहेत.
परंतु सध्याचं राजकारण म्हणजे पैशावरती मतं विकून घेतली जातात आणि आता पैशाबरोबर थेट उमेदवार विकण्याची भाषा केली जाते आणि तशा प्रकारचं महाराष्ट्रात घडलं देखील आहे। मग भारतीय जनता पार्टीचं हे राजकारण सध्या महाराष्ट्रासाठी घातक असल्याचं मनसेने आणि शिवसेनेने म्हटलं आहे। परंतु जरी उद्धव ठाकरेंना यश मुंबईत येणार असलं तरी देखील राज्याच्या वेगवेगळ्या महानगरपालिका क्षेत्रांमध्ये ठाकरेंना आणि मनसेला जोरदार धक्का बसू शकतो। ही प्राथमिक फेरी सध्या आपल्यापर्यंत पोहोचतीये, परंतु मुंबईमध्ये मात्र उद्धव ठाकरे यांची शिवसेना सुसार धावत असल्याचं बोललं जात आहे। उद्धव ठाकरे मनसे यांच्यामुळे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला जबर धक्का मुंबईत बसतोय, तर भाजप देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये संकटात सापडल्याचं चित्र वेगळ्या सर्व्हेवरून समोर येत आहे। त्यामुळे भाजपला देखील सगळ्यात मोठी हानी पोहोचताना दिसतीये। मुंबई महानगरपालिकेमध्ये उद्धव ठाकरे यांची उदार विजय झाल्याचं चित्र निर्माण होईल तेव्हा मात्र मुंबईस महाराष्ट्रामध्ये खूप मोठा जल्लोष सगळ्यांनाच पाहायला मिळेल। मित्रांनो, सध्या तरी उद्धव ठाकरे यांची बाजू भक्कम वाटू लागली आहे। याबद्दल आपल्याला काय वाटतंय? आपण आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा।